नमस्कार रसिक वाचक श्रोते हो. श्रुतींच्या गावात या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं मनापासून स्वागत. श्री यशवंत तथा राजाभाऊ बर्वे लिखित कोकणातील व्यक्तिचित्रे या मालिकेतील 9वं व्यक्तिचित्र धन्वंतरीची ओपीडी सादर करती पूर्वा धारप. गावातल्या त्या शनिवार मंडळात सुमारे 15-20 मेंबर होते. दर शनिवारी रात्री 9:30 वाजले की त्यातल्या 10-12 लोकांची तरी पावलं आपोआपच ज्याची पाळी असेल त्याच्या घराकडे वळत असत. त्यात मग व्यापारी, पर्यटन, व्यावसायिक, भिक्षुक, पत्रकार, नोकरदार, शेती, बागायतदार, खाजगी नोकरदार असे सगळ्या थरातले लोक येत असत. गाव लहान आणि त्यात बँकेच्या नोकरीमुळे माझा सर्वांशी नेहमीच संबंध येत असे. मी देखील एकटाच राहत असल्यानं माझी त्या मंडळाचा स्थायी नसलो तरी मानद सदस्य म्हणून नोंद होती. 1-2 महिन्यातून केव्हा तरी मी देखील तिथे जात असे. रात्री 11:30-12पर्यंत ही मैफिल रंगत असे. मेंढीकोट, झब्बू, रमी असे पत्त्याचे डाव पडत, पण तरीही खेळापेक्षा त्यात विड्या काड्या, क्वचित चिलीम, दर अर्ध्या तासाला चहा, गप्पा आणि भंकस हे अधिक असायचं. धन्वंतरी यातलाच एक. शनिवार मंडळाचा अगदी आधारस्तंभ. त्याचं खरं नाव धनू अंतरकर आहे हे कळायला मला बराच वेळ लागला. धनू आणि अंतरकर यांचा संकोच करत तो आधी मंडळाचा आणि मग सगळ्या गावाचाच धन्वंतरी झाला होता. हेकेक इरसाल अशी नावं ठेवणाऱ्या आमच्या कोकणातल्या लोकांच्या बुद्धिमत्तेचं मला नेहमीच कौतुक वाटतं. गावात एक प्राथमिक आरोग्य केंद्र होतं. तिथे गेली 20-22 वर्ष परिचर या पदावर काम करणारा धनू जवळजवळ अर्धा डॉक्टरच झाला होता. प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर नियमित असणं ही त्या काळात चैनीची गोष्ट होती. माझ्या बँकेच्या शाखेसमोरच थोडं पुढे हे आरोग्य केंद्र होतं. खरं तर हे आरोग्य केंद्र की अनारोग्य केंद्र होतं असा प्रश्न पडावा अशी त्या केंद्राची अवस्था. शाळेच्या एका जुन्या दगडी इमारतीत हे तात्पुरतं केंद्र होतं. कायमस्वरूपी इमारत लवकरच होणार आहे असं गेली कित्येक वर्ष तिथले लोक सांगत होते. परंतु अगदी अलीकडे ही इमारत झाली पण आहे. या केंद्राच्या एका अंधाऱ्या खिडकीच्या आत धनू कायम बसलेला असे. कर्मचाऱ्यांची पगार खाती आमच्या शाखेत उघडावीत यासाठी मी एकदा दवाखान्यात गेलो. बाहेर वरांड्यात बाकड्यावर 4-5 जण रुग्ण डॉक्टरांची वाट बघत बसलेले होते. पलीकडे जननी माता संगोपन केंद्राबाहेर काही गर्भवती महिला त्रासलेल्या आणि ओढलेल्या चेहऱ्यांनी बसल्या होत्या. सगळीकडे औषधं, स्पिरिट आणि इतर गोष्टींचा संमिश्र आणि उग्र असा वास भरलेला होता. स्वच्छतेची वानवा. मी बाजूच्याच एका खोलीत डोकावलो. छोटं गाव असल्यामुळे मला माझं व्हिजिटिंग कार्ड द्यायची गरज पडली नाही. डॉक्टर आहेत का अशी एका नर्सकडे फक्त विचारणा केली. तिनं अगदी आदबीनं साहेब सर नाही आहेत, मीटिंगला दापोलीला गेलेत, तुम्ही अंतरकर सरांना भेटा ना असं सांगितलं. आणि आतल्या बाजूनं मी त्या खिडकी असलेल्या खोलीत गेलो आणि मला एका अजब माणसाचं प्रथम दर्शन झालं. तोच हा धन्वंतरी. निमगोरा वर्ण, उंची 5.5 फूट, पोटाचा घेर अत्युच्च वाढीच्या पातळीवर येऊन थांबलेला, कुरळे विरळ केस, पुढे आलेलं टोकदार नाक, बहुधा सतत पान चघळत असल्यामुळे लिपस्टिक लावावी अशी गडद लाल चुटूक जिवणी आणि कानातून बाहेर आलेले केसांचे अमर्याद पुंजके. कधी काळी फॅशन असलेली जुनी बेलबॉटम पॅन्ट, केंद्राच्या भिंतीवर आरोग्यविषयक अनेक भित्तीपत्रे लटकवावी तसं डिझाईन असलेला आणि 3रं-4थं बटण पोटाच्या घेरामुळे उघडच राहिलेला चिवटा बावटा शर्ट, समोरचा एक दात गायब,
तिथं जीभ लावत बोलण्याची सवय. वय 50च्या आत बाहेर, पण 60चा वाटावा असा हा धनू. फक्त जमेची बाजू म्हणजे चेहऱ्यावर प्रचंड आत्मविश्वास आणि औषधांची खडानखडा माहिती. केंद्राच्या औषध भांडाराचा हा एक प्रमुख. मी माझं कार्ड त्याच्या हाती सरकवून येण्याचं कारण सांगितलं. तो एकटक एकदा कार्ड आणि एकदा माझ्याकडे पाहत राहिला. मी थोडा अस्वस्थ झालो. इतक्यात सगळ्या एटिकेट्स आणि मॅनर्सना फाट्यावर मारत त्यानं एक भली मोठी ढेकर दिली. मग त्यानं त्याच्या विस्तीर्ण पोटाखालून दोन्ही हात घालून नीट दोन्ही जांघा खाजवल्या. मी अजूनच अस्वस्थ व्हायला लागलो होतो. उगाच आलो इथे असं क्षणभर वाटून गेलं. इतक्यात, साहेब आला? आनंद झाला. पण खरं सांगू, तुमचं आणि आमचं खातं वेगळं. आम्हाला यातलं काही कळत नाही हो. तुम्ही साहेब आले की भेटा त्यांना. आमच्या दुभत्या गायी विकून उन्हाळ गाढवं हाकत नाही आम्ही. पण एक सांगतो, तुम्ही आमच्या शनिवार मंडळात येत जा. तिथं तुम्हाला नक्की नवीन ग्राहक मिळतील. उगाच आलो इथे. यावर शिक्कामोर्तब झालं आणि मी कसनुसं हसत त्याचे आभार मानले आणि बाहेर पडलो. नंतर मात्र शनिवार मंडळात जायला लागलो आणि धन्वंतरी अधिकाधिक समजत गेला. गावात कुणी आजारी असलं की केंद्रामध्ये जायच्या ऐवजी लोक अंतरकर डॉक्टरांकडे घरीच जात. धनूचा हातगुण बाकी चांगला. फी कमी. बरीचशी औषधं आरोग्य केंद्रातून आणलेली, त्यामुळे नॉट फॉर सेलचा स्टॅम्प असलेली. गावातल्या प्राथमिक आरोग्य गरजा हा धनूच भागवत असे. आणि अगदीच काही सिरियस वाटलं तर मात्र आपणहून, अरे बाबा हे आता माझ्या आवाक्याबाहेरचं आहे, हलवा आता दापोलीत, पुण्यात किंवा मुंबईत, असं योग्य वेळी सांगतही असे. दवाखान्यात गेलात तर हा अबोल आणि घुम्या आहे असं वाटेल, पण या धन्वंतरीच्या जिभेवर सरस्वती शनिवार मंडळात मात्र नृत्य करत असे. धन्वंतरी असला की ही शनिवारची मैफिल रंगत असे. ब्रिस्टॉल सिगरेटचा एक खोल चुरका घेऊन धन्वंतरी सुरुवात करी. अरे भाल्या, अरे एक गंमतच झाली. हे वाक्य आलं की समजावं पुढची 15 मिनिटं आता बघायलाच नको. साधारण 1 वर्षापूर्वी सुकोंडीतल्या एका वाडीतून एक बाई आली होती दवाखान्यात. सोबत तिचा नवरा आणि 17-18 वर्षाची मुलगी. मुलगी विलक्षण भेदरलेली. मध्येच शून्यात बघे तर मध्येच आईच्या कुशीत शिरून रडू लागे. बापाचा चेहरा पण काळजीनं उभा झालेला. डॉक्टर नाहीत म्हणल्यावर प्रकरण माझ्याकडे आलं. कुणी काही सांगायच्या आधी प्रकार काय असावा हे मला कळलंच होतं. साहेब, गुरांकडं गेली पोरगी आणि फशी पडली. कधी वर मान करून कुठं बी जायची नाही. आता बघा पाळी चुकली, त्याला 4 महिने झालं. कसं करावं आता? बापानं पोरीची कैफियत मांडली. अरे तुम्ही आता चुकीच्या जागी आलात. खूप उशीर झालाय आता. पोरीचं सगळं आयुष्य पडलंय अजून. एक काम कर, पोरीलाच तिचा कोण मित्र आहे ते विचार आणि इथल्यापेक्षा त्या शिरू बामणाकडे जा आणि दोघांच्या डोक्यावर अक्षदा टाकून दे, म्हणजे झालं. भाल्या, अरे परवा तीच पोर नवऱ्याला घेऊन पोराला ताप आला म्हणून दवाखान्यात माझ्याकडे ओळखीचं बघून हसली. तेव्हा तिच्या डोळ्यात मी वर्षापूर्वी दिलेल्या योग्य सल्ल्याची कृतज्ञता होती रे. सालं एकदम बरं वाटलं. अलीकडेच केव्हा तरी त्या भागात गेलो होतो. धन्वंतरी कसा आहे रे? वय झालं असेल ना आता? मंडळातल्या भाल्या गुडेकरकडे चौकशी केली. अरे वय कसलं होतंय त्याचं? भंडारवाड्यात पलीकडे मस्त घर बांधलंय. रोज साला ताजे मासे खातो. बरं भंडारवाडा त्याला लागून, तिथे माडीला तोटा नाही. ओपीडी अजून सुरूच आहे त्याची. चांगला पेन्शन खाऊन टुणटुणीत आहे. भाल्यानं धन्वंतरीची खुशाली सांगितली.
परत येईन तेव्हा धन्वंतरीला नक्की भेटायचं असं ठरवून निघालो. असा हा धनू आणि हे असं शनिवार मंडळ. त्या छोट्याशा गावात दर शनिवारी एकत्र येणारे ते सगळे हौशी सवंगडी म्हणजे माहितीचे एक एक गुगल प्लॅटफॉर्म होते जणू. एकदा नवीन अनोळखी माणूस माझ्याकडे कर्ज मागायला आला तर खुबीनं मंडळातल्या 2-4 लोकांजवळ अप्रत्यक्ष त्या माणसाची विचारपूस आणि प्रस्तावना केली की त्याची अख्खी कुंडलीच माझ्यासमोर येत असे आणि मग माझं काम सोपं होईल. या माझ्या मार्केट एन्क्वायरीत धन्वंतरीचा रिपोर्ट कायम बिनचूक यायचा. कर्ज द्यायचं की नाही हे ठरवणं मग माझ्यासाठी अगदी सोपं होऊन जाईल. धन्यवाद. रसिका वाचक श्रोते हो, वेगवेगळ्या बाजाच्या कथा ऐकण्यासाठी श्रुतींच्या गावात या माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपल्या प्रतिक्रिया कमेंट करून जरूर कळवा. आपल्या प्रतिक्रिया आमचा उत्साह नक्कीच द्विगुणित करतील. la 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 la